सापडलीच असती, पण सीतेचा शोध मी पूर्ण लंकेमध्ये घेतला तरी देखील सीतेचा पत्ता लागलेला नाही. ज्ञात वापुले निज बुद्धी जानकी शोधी नाना विधी विधाता पावनेली सिद्धी लंकेमध्ये नाही सीता. म्हणून माझी बुद्धी मी वापरलं, माझा ज्ञानाचा वापर मी केलो आणि प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक लंकेचं कुठलंच ठिकाण सोडलं नाही, पण मला सीता सापडली नाही. काय असेल विधात्याच्या मनामध्ये, काय असेल, खरंच मला सीता सापडेल की नाही असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. मग शोधिता गुप्त गती लंके माझारी लती लक्षिता ती चारी अंगुळे नुरे चिरिती सीता सती येथे नाही. तरी पण मी काय केलं, मग मी लहान स्वरूप धारण केलं. बाबा मी जर लहान स्वरूप धारण केलं आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जर गेलो तर मला कुठं तर सीतेचा पत्ता लागेल. कुणीतरी म्हणेल सीता या ठिकाणी आहे, ती गोष्ट जर माझ्या कानावर आली तर मला सीतेचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी लहान रूप धरून सुद्धा प्रत्येक ठिकाणी गेलो, पण याचा सुद्धा मला काहीच प्रयत्न झालेला नाही. शुद्धी न लभेची सीता हनुमंतासी परम चिंता उसका बुसकी होय स्पुंदता केवी रघुनाथा मुख दाऊ. मी किती उत्स्फूर्ततेने आलेलो होतो. रामाला सांगितलं होतं सीता कुठेही असू द्या, मी सीतेचा शोध घेतो आणि शुद्धी तुमच्याकडे आणतो. हे माझं वचन खोटं ठरतंय की काय? मी रामाकडे जाऊन काय सांगू? रामाला मी कुठलं तोंड दाखवू? आता मी काय करू? मला खरंच सीता सापडणार नाही का? असे उद्विग्न हनुमंत झालेले आहेत आणि दुःख मनामध्ये दाटलेलं आहे. आणि एक उपपत्ती पाहता रावणाचे हाती देह त्यागिला योग्य गती सीता सती तेथे नाही. म्हणूनच आणखी एक झालेला आहे बाबा, या ठिकाणी देहाचा जरी त्याग केला तरी आपल्याला या ठिकाणी सीता सापडत नाही. काय करावं हे सुद्धा आपल्या या ठिकाणी घडलेलं आहे. रामबाणाच्या धाके रावण पळता ती तवके सीता निष्ठोनिया तवके पडोनी फुटके होऊन गेली. खरंच सीता नसेल, रावणानं सीता आणून लंकेच्या ठिकाणी आणला असता, पण आपण सगळी लंका शोधली पण कुठं सापडली नाही. ज्या वेळेस रावणानं सीतेची चोरी केली, सीता चोरली आणि घेऊन येत होता, त्यावेळेस आकाशातून या रावणाच्या हातून सीता जर निष्ठून खाली पडली असेल तर सीतेचा प्राण गेला असेल. मग आपण किती जरी लंका शोधले, किती जरी पर्वत शोधले तर आपल्याला सीता सापडणारच नाही, असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. रावणने टेपळता द्रडावळीता रमाकांता कळ लागुनी निमाली सीता कैस्याचा शुद्धी लाभे. हनुमंत वेगवेगळा विचार करत आहेत. बाबा का असं झालं असावं, ज्या वेळेस रावण आकाशातून या सीतेची चोरी करून घेऊन जात असताना गच्च आवळला असेल सीतेला आणि त्या आवळण्यामुळं सीता दबली गेली असेल आणि तिचा प्राण गेला असेल. सीता पृथ्वीमुखी पडली असेल म्हणून आपल्याला सीता सापडली नसेल, असं तर झालं नसेल ना, असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. रावणापासून एक सरी निष्ठोनी पडली सागरी सीता बक्षली मस्त मगरी कैसे परी शुद्धी लाभे. का असं झालं असावं, ज्या वेळेस रावण सीता घेऊन जात असेल त्यावेळेस रावणाच्या हातून सीता निष्ठली असेल आणि हा भला मोठा समुद्र आहे, या समुद्रात जर पडलं तर कोण वाचेल? मग सीता जर या समुद्रात पडली तर मोठमोठे मगर आहेत, मोठमोठे मासे आहेत, ते सीतेला खाऊन टाकतील आणि जर खाल्ले असतील तर आपल्याला किती जरी शोधलं तरी सीता सापडणारच नाही, असं सुद्धा मनामध्ये विचार हनुमंत करत आहे. म्या चाळल्या नाना युक्ती माझ्या मित्य त्या मजची प्रती संपातीने लंके प्रती सीता सती सांगितली. आम्ही किती युक्ती केल्या, नाना युक्ती केल्या, नाना प्रयत्न केले जेणेकरून मला सीतेचा शोध लागेल, शुद्धी लागेल, पण एवढं जरी केलो तरी माझे प्रयत्न पूर्ण वाया गेलेले आहेत. संपातीनं सांगितलेलं होतं, काय सांगितलं होतं की रावणानं सीता लंकेकडे नेलेली आहे. मग संपाती खोटं बोलू शकतो का? का संपातीनं जर खरं बोललं असेल तर मग सीता कुठे गेली असेल? असे सुद्धा वेगवेगळे प्रश्न हनुमंताच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. मिथ्य नव्हे संपाती वचन सीता लंकेस आहे जाण दुष्ट नष्ट रावण सीता भक्षण तिने केले. संपातीनं खोटं बोललंच नसेल, कारण हा त्याचा उद्धार झाला,
त्याला रामनामामुळं त्याचे पंख सुद्धा बाहेर आले. खरा रामभक्त होता. मग असं होऊ शकतंय का राम भक्त खोटं बोलू शकतेत का? तर बोलणारच नाही. संपातीनं खोटं बोललंच नाही, संपातीनं खरं बोललं. पण संपातीनं खरं बोललं, पण हा दुष्ट रावण आहे, पापी रावण आहे. यानं सीतेला आणलं असेल आणि शेवटी हा राक्षस आहे. राक्षस वृत्ती कशी असते? शेवटी काहीच नाही जरी भेटलं तर सीतेचं भक्षण तर या रावणानं केलं नसेल ना, सीतेला मारलं तर नसेल ना. सीतेचं जर भक्षण रावणानं केलं असेल तर मग आपल्याला सीता कुठं सापडणार आहे? असे वेगळे वेगळे प्रश्नांचे या ठिकाणी उत्तर हनुमंत शोधत आहे. हर्षे नेलिया एकांता वसनोहेची जनक दुहिता रावणे रागे भक्षिली सीता कैसी आता शुद्धी लाभे. ज्या वेळेस रावणानं सीतेला चोरून आणलं पण वश करण्यामध्ये रावण फेल झाला, त्यावेळेस रावणाला राग आला असेल. आणि जर रावणाला राग आला असेल तर रागाच्या भरामध्ये सीतेला मारून खाऊन टाकला असेल रावणानं. मग त्यामुळे आपला सीता भेटणारच नाही असा सुद्धा विचार हनुमंताच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. रावण पत्न्याने नो किती सुंदर देखोनी सीता सती अवघ्यावरी श्रेष्ठ सौती म्हणून समजती खादिली. बाबा रावणाच्या पत्न्या भरपूर आहेत. मग या त्यांना जर ईर्ष्या झाली असेल तर आम्ही तर किती सुंदर आहोत, आम्ही रावणाच्या पत्न्या आहोत, आम्ही राजाच्या राण्या आहोत, पण ही दुसरीच कुठली आली सीता आणि ही सुंदर आहे. मग असं जर या ठिकाणी ईर्ष्या निर्माण झाली तर यांनी तर खाऊन तर टाकलं नसेल किंवा मारलं तर नसेल ना. मग असं जर झालं असेल तर आपल्याला सीता सापडेल का? असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. राक्षसी स्वय खादली सीता ऐसे मानले कपीचे चित्ता कैसी शुद्धी लाभेलाता म्या का वृथा कष्टावे. त्यावेळेस हनुमंत विचार करत आहेत, बाबा हे राक्षस आहेत, आपण किती जरी विचार केलो तरी ह्या राक्षस वृत्तीवर गेल्याशिवाय राहणार नाही. मग यांनी सीतेचं भक्षण केलं असेल, सीतेला मारला असेल आणि सीतेला खाऊन टाकला असेल, मग आपले कष्ट आपण वाया का घालावं? सीतेला आपण नाही तिथं शोधलं, ज्या ठिकाणामध्ये जायचं नव्हतं तिथं पण गेलो, डोळ्यावर आपला पट्टी बांधावी लागली, पण सीतेचा शोध मी घेतला, पण मला तरी पण मला प्रयत्नामध्ये यश आलं नाही. आता काय करावं? उगाच आपण सीतेचा शोध घेत बसू नये असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. अश्रुपूर्ण झाले डोळे दुःखे गडबडो निलोळे न भेटता जनक बाळे कष्ट केले ते वृथा. जेवढे मी कष्ट केले तेवढे मी वाया गेलो. कारण आतापर्यंत त्या विवरामध्ये जावं लागलं, वानरांसोबत राहावं लागलं, वानरांना इथं आणावं लागलं, किंवा हा समुद्र पार करून मला इथे यावं लागलं आणि लंकेची धांडुळी सुद्धा घ्यावी लागली, राक्षसांना काही मारावं लागलं. पण एवढे कष्ट केले पण हे सगळेच कष्ट माझे वाया गेले. कारण मला सीतेचा शोध लागत नाही, सीता मला गटत नाही, सीतेचं मला दर्शन होत नाही किंवा सीतेचं मुख मला पाहायला भेटत नाही. मग मी काळं तोंड घेऊन रामाकडे कशाला जाऊ हा सुद्धा विचार हनुमंत करत आहेत. व्रता समुद्र उल्लंघन व्रता लंकेचे शोधन व्रता माझे दादुल पण सीताची रत्न साधेनीची. हा सागर उल्लंघन केला तो पण वाया गेला, एवढे कष्ट केले ते पण वाया गेले. आता काय करावं? डोळ्यातून अश्रू येऊ लागलेले आहेत, हृदय भरून आलेलं आहे, कंठ भरून आलेला आहे. काय करावं? रामानं जी जिम्मेदारी दिलेली होती, रामाचं कार्य मी करण्यामध्ये असमर्थ पडलो, कुठंतरी मीच कमी पडलो, असे सुद्धा मनामध्ये या ठिकाणी प्रश्न हनुमंतांना येत आहेत. घेऊन आलो श्रीराम मुद्रा तेन साधेची राम भद्रा कैसे निभेटो श्रीरामचंद्रा आणि कपिंद्रा सुग्रीवा. मला वाटलं होतं रामानं माझ्यावर कृपा केली, रामानं मला मुद्रिका दिली, अंगठी दिली, पण ती सुद्धा मी तोंडामध्ये ठेवलं. आणि त्याच वेळेस मला भरोसा वाटला होता, उत्साह आला होता की आता मला सीता सापडल्याशिवाय राहणार नाही, मी सीतेचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. पण असं जरी झालं तरी मी कुठंतरी कमी पडलो याची खंत हनुमंतांना वाटत आहे. सीता मारली की मेली किंवा रामविरे निमाली किंवा तरळ बरो निमेली ही उतटली अति दुःखे. आता सीता मारली का मेली हे सुद्धा मला माहिती नाही. का सीतेनं अन्नाचा त्याग केला असेल किंवा पाण्याचा त्याग केला असेल किंवा तरळ लागून मेली असेल
किंवा राक्षसानं भक्षण केलं असेल हे सुद्धा माहिती नाही. पण मला तर असं वाटतंय सीता नसेलच. जर असती तर ती मला भेटली असती, माझ्या दृष्टीला पडली असती, असं सुद्धा हनुमंतांना दुःख होत आहे. सीता निशेष नासली श्रीरामा पासी वार्ता नेली, ऐसी ऐकताची बोली मजाली अपकीर्ती. आता मी जर इथं या ठिकाणी आलो पण सीतेचा शोध घेतला पण मला सीता सापडली नाही. मी जर रामाकडे गेलो, रामानं जर ही वार्ता ऐकली, मी जर ही गोष्ट सांगितली तर किती अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही, किती संकट आल्याशिवाय राहणार नाही. मी काय करू? मी संकटामध्ये पडलेलो आहे, मी दुहेतेमध्ये पडलेलो आहे. एवढी खंत किंवा एवढं दुःख हनुमंताच्या या हृदयाच्या ठिकाणी झालेलं आहे. सीता प्रियो कांते कारणे राम बैसला से धरणे, तिचे ऐकताची मरणे निज प्राणे तो रे. राम वाट पाहत आहेत कुणाची? सीतेची. सीतेची शुद्धी येईल आणि आम्ही सीतेकडे जाऊन या रावणाचा वध करून सीतेला वापस आणल्याशिवाय राहणार नाही. ही अपेक्षा रामाच्या मनामध्ये आहे, ही अपेक्षा रामाच्या डोळ्यामध्ये आहे. आणि मी जर जाऊन ही बातमी दिली, वाईट बातमी, सीताच नाही, सीता मारली का मेली का राक्षसांनी खाल्ली हेच मला माहिती नाही, अशी जर वाईट बातमी रामाला दिलो तर राम जिवंत राहणार नाहीत, राम प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाहीत. हे माझ्या या हातानं काय होऊ लागेल आहे, माझ्यानं या काय होऊ लागेल आहे, मी रामाला कसं सांगू, असं सुद्धा एवढं दुःख हनुमंतांना वाटत आहे. वेगी लंघो निवदती तेने श्रीराम मरण त्रिशुद्धी ऐसी आणि देव शुद्धी, म्हणतील हा दुर्बुद्धी वानर. माझी अपकीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हा वानर काही कामाचा नाही, एक काम सुद्धा या वानरानं होत नाही. एकच काम दिलं होतं, सीता शुद्धी करायची होती. सांगितलं वानरानं मी जातो आणि तात्काळ सीतेची शुद्धी आणतो. हा वानर गेला, समुद्र उल्लंघन केला, पण तिथून जाऊन वापस रामापाशी आला आणि सांगितला सीताच नाही. मग या ठिकाणी माझी अपकीर्ती होईल आणि राम सुद्धा प्राणत्याग केल्याशिवाय राहणार नाही. आणि रामानं जर प्राणत्याग केला तर हे पाप माझ्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही, असा विचार हनुमंत करत आहे. सेवक नव्हे आतपाती, आप्त नव्हे अतिघाती, कुशल नव्हे मंदमती, श्रीराम घाती हनुमंत. हा वानर कुशल नाही तरी हा वेडा वानर आहे. हा वानर रामभक्त नाही तर हा वानर या ठिकाणी रामाला हानी पोहोचवणारा आहे. कारण रामभक्त जो असतो तो भगवंताला आनंद दिल्याशिवाय राहत नाही, भगवंताला समाधान दिल्याशिवाय राहत नाही, भगवंताचं कार्य केल्याशिवाय राहत नाही. पण हा वानर काहीच कामाचा नाही. फक्त भगवंताने एक काम सांगितलं होतं, धड ते काम वानरानं करणं झालं नाही तर उलटी बातमी घेऊन आला आणि त्यामुळं रामानं प्राण सोडला. ही अपकीर्ती या वानरांच्या डोक्यावर बसेल, माझ्या डोक्यावर बसेल आणि सगळे माझ्यावर तू करतील. आता मी काय तोड दाखवू, इथून मी काय करू, असं सुद्धा हनुमंतांना वाटत आहे. म्हणती हनुमान बुद्धिवंत, तरी का केला अति अनर्थ, याचे निमाला रघुनाथ, येणे कार्यार्थ नाशिला. अहो सगळेच म्हणतात वानर लई कामाचा आहे, लई हुशार आहे, पण ह्याची हुशारी काहीच कामाची नाही. यानंतर अनर्थ घडला, रामाचा प्राण मात्र या वानरामुळे गेला. ही एवढी पाप माझ्या डोक्यावर बसेल आणि पाप माझं कधीच उतरणार नाही. आता मी काय करू, मी संकटामध्ये पडलेलो आहे, भगवंता माझ्यावर कृपा करा, अशी सुद्धा याचना हनुमंत करत आहेत. सांगता सीतेची हे कथा, आपेश येईल माझे माता, राहूने ना सांगता तेने माता अति दोष. मग काय करू आता मी? सांगायला जाऊ तरी पण दोष माझ्या डोक्यावर आहेत, पाप माझ्या डोक्यावर आहे. आणि सांगायला जर नाही जाऊ तरी मला दोष लागल्याशिवाय राहणार नाही. मी काय करू? मी रामाकडे जाऊ का या लंकेतच राहू, का माझा प्राण त्याग करू? या जोहेरी संकटामध्ये मी सापडलो आहे, असं सुद्धा हनुमंतांना वाटत आहे. स्वामी पासी अति गोष्टी, न सांगे तो सेवक कपटी, नरका जाय जे उठा उठी, होईन सृष्टी अति दोषी. जो शिष्य असेल
जो आपल्या गुरुला जर खोटं बोलत असेल किंवा गुरुकडे किंवा एखादी गोष्ट लपवून ठेवत असेल किंवा भगवंताकडे जे आपल्याला सांगायचं आहे ते जर लपवून ठेवत असेल तर तू नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण गुरुने आपल्यावर विश्वास ठेवलेला असतो, शिष्यावर विश्वास असतो, म्हणून शिष्याला या रामकार्यासाठी प्रभू रामचंद्रानं पाठवलेलं आहे. पण असं असताना सुद्धा मी जर माझ्या मनातल्या मनात ही गोष्ट लपवून ठेवलो तर मी अन्नपतनाला गेल्याशिवाय राहणार नाही, मी नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही, मला पाप लागल्याशिवाय राहणार नाही. असे वेगवेगळे विचार हनुमंताच्या मनामध्ये खेळत आहेत. जैसे तैसे मनोगत गुरुसी सांगावे इत्याद्भुत, ऐसा विश्वास नाही जेथ नरकपात त्या नरा. अहो काही असू द्या, बातमी खरी असो की खोटी असो, आपल्या गुरुला सांगितलंच पाहिजे. आणि जर नाही सांगितलं आणि हा जर विश्वास आपल्याकडे नसेल तर तो सुद्धा नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण गुरुने विश्वास शिष्यावर ठेवलेला आहे, पण शिष्याचा जर विश्वास गुरुवर नसेल तर तो काय कामाचा आहे. गुरु म्हणजे भगवंत आहेत आणि भगवंतामधला आणि या भक्तामधला दुवा म्हणजे गुरु आहे. कारण भगवंत कसे भेटतात, कुठं भेटतात हे दाखवण्याचा मार्ग, ही क्षमता गुरुकडे असते. म्हणूनच आपल्याला भगवंत भेटतात. पण गुरुवर जर आपला विश्वास नसेल तर आपल्याला भगवंताची दूरची गोष्ट आहे, पण आपल्याला पाप लागल्याशिवाय राहणार नाही असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. गुरुशी सांगता मनोगत संकल्प विकल्प म्हणी मुक्त, ऐसा विश्वास नाही जेत नरकपात त्या नरा. गुरुला डोळे झाकून सांगायचं, खरं असेल खोटं असेल. संकल्प विकल्प मनामध्ये कसलाच ठेवायचा नाही. संकल्प विकल्प जर मनामध्ये असेल तर काहीतरी आपल्याकडून चूक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही चूक म्हणजे आपल्या डोक्यावर पाप बसल्याशिवाय राहणार नाही. आणि या पापाची फेडणी म्हणजे आपल्याला नरकाला गेल्याशिवाय राहता येणार नाही. म्हणून हे आपल्याला होणार नाही. त्यासाठी जी आपल्या मनातली गोष्टी आहे ती आपण आपल्या गुरुला सांगितलीच पाहिजे असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. सांगू जाता ती अनर्थ न सांगता नरकपात, काही न चले उपाय येथ चिंताग्रस्त मारुती. माझं डोकं चलत नाही. मी एवढा हुशार वानर होतो, मला सगळ्यांनी पदवी दिलेली होती, सगळे म्हणत होते हुशार म्हणजे हनुमंत आहे. पण आज माझी बुद्धीच काम करत नाही. सांगायला जावं तरी घात आहे आणि नाही सांगायला जावं तरी अनर्थ आहे. मग काय करू? पुढे पाहायला गेलं तर वीर आहे आणि पाठीमाग पाहायला गेलं तर आड आहे. मग मी काय करू? या संकटामध्ये सापडलेलो आहे असा सुद्धा विचार हनुमंताच्या मनामध्ये येत आहे. उल्लंघवणिया सागर मजा निले लंकापुरा, सीता न भेटेची सुंदरा पुढील विचारा विवंची. आता विचार करू लागलेले आहेत. मी तर या ठिकाणी आवेशाने आलेलो आहे, उड्डाण केलेलं आहे, लंकेमध्ये दाखल झालो. लंकेमध्ये मी प्रत्येक घरामध्ये गेलो आणि सीतेचा शोध घेतलो, पण काही फायदा झाला नाही. आता काय करू याचं विवंचन हनुमंत करत आहेत. उल्लंघो निमज कल्याण येते राहता किंवा किष्किंधेसी जाता, ऐसे चिंतिता हनुमंता अति उपहता पावला. मी यायला लंकेमध्ये आलो, पण आता नेमकं काय करू? लंकेतच राहू का किष्किंधेला जाऊ? लंकेत जर राहिलो तर मग राम म्हणतील मला 1 महिन्याचा अवधी दिलेला होता, पण वानर इकडच राहिला तरी माझ्या या म्हणजे मुखाला काळं लागणार आहे. आणि किष्किंधेला जावं तर काय सांगू रामाला? काय सांगू मी? माझ्या मुखातून शब्द फुटणारच नाही आणि माझ्या मुखातून जर शब्द निघाला तर अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही, राम प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही. मी काय करू असा सुद्धा विचार हनुमंत करत आहेत. येथे जाता पयापन सांगता सीतेचे मरण, श्रीराम सांडील प्राण आणि लक्ष्मण तत्काळ. मी रामाकडे जर गेलो आणि सांगितलं तर राम अगोदर प्राण सांडल्याशिवाय राहणार नाही, राम प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही. आणि रामाने जर प्राण त्याग केला तर लक्ष्मण कशाला राहील? लक्ष्मण सुद्धा रामाच्या पाठोपाठ प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही. राम आणि लक्ष्मण दोघे निमाले ऐकून दुःखे भरत देईल प्राण आणि शत्रुघ्न त्या सवे. आता राम आणि लक्ष्मण जर राहत नसतील, ते जर प्राण त्याग करत असतील तर भरत कशाला राहील? भरत सुद्धा राहणार नाही आणि शत्रुघ्न सुद्धा राहणार नाही. मग यांचं पाप माझ्या डोक्यावर बसेल.
मी काय करू भगवंता, मी अडचणीमध्ये सापडलेलो आहे. आय कोणी पुत्राचे निधन, तिघी माता पावती मरण, प्रधाने सांडतील प्राण, अयोध्येचे जण निमतील. माझ्या एका गोष्टीमुळं, माझ्या एका वार्तामुळं किंवा माझ्या एका बातमीमुळं किती अनर्थ घडणार आहे. हे चौघ्या भाऊ तर प्राण सोडून देतीलच, पण हे जर आपले लेकरच पुढे नसतील तर तिघी माता सुद्धा राहतील का? या तिघी माता सुद्धा प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जर आपल्या युवराज नसतील किंवा या राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हेच जर नसतील तर प्रजा कशाला राहील किंवा प्रधान कशाला राहतील? हे सुद्धा मरण पावल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं पाप जे सगळं आहे ते माझ्याच डोक्यावर बसेल असा हा विचार हनुमंत करत आहेत. निमाला देखो रघुनंदन दुखे, सुग्रीव देईल प्राण, त्यास व्यांगद देईल प्राण, वानरगण निमाले. आता भगवंताची गाठ आपल्याला पडलेली होती, वानराला पडलेली होती. वानराचा उद्धार या भगवंताची भेट झाली म्हणून होणार होता, पण स्वतः भगवंत जर नसतील तर हे वानर राहून काय करणार होते? सुग्रीव सुद्धा आपला प्राण त्याग करणार होता, अंगद सुद्धा राहणार नाही, कोणतेच वानर राहणार नाही. रामच राहणार नसतील, भगवंतच राहणार नसतील, भगवंताचं कार्य जर होत नसेल तर आपण राहून काय करणार आहोत? आपण सुद्धा मरण पावलं पाहिजे असा हा विचार सगळे वानर करणार आहेत. निधन सुग्रीव श्रीरामा देह त्याजील तारा रुमा, आणि दुःख पल्लव गमा, मरण धर्मा रिगतील. फक्त माझ्या एका बातमीमुळं सगळेच निमाल्याशिवाय राहणार नाहीत, सगळेच प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाहीत. मग मी काय करू? सांगू की न सांगू अशा दुहेनेमध्ये हनुमंत पडलेले आहे. नळ नीळ जामवंत आणि जुत्पत्ती समस्त श्रीराम आप्त त्या प्राणांत, निमेषार्ध निमतील. ही जी वानर सेना आहे ना, वानर सेनेचे प्रधान आहेत ना, ते तर कशाला राहतील? रामच नसतील, आमचा वानराचा राजा जर नसेल आणि युवराज जर नसेल तर आम्ही कशाला राहू? म्हणून एकाकडनं सगळेच मरण पावल्याशिवाय राहणार नाहीत, आणि हे जर मरण पावतील तर मी काय करू मग? असा सुद्धा विचार हनुमंत करत आहेत. श्रीराम दुःखाती चाट, दुसरे सुग्रीवाचे दुःख श्रेष्ठ, वानर होतील सपाट, कडे लोट करुनी. म्हणूनच राम दुःखी असेल किंवा सुग्रीव दुःखी असेल किंवा हे जर नसतील तर सगळेच वानर सपाट झाल्याशिवाय राहणार नाहीत. असे वेगवेगळे विचार हनुमंताच्या मनामध्ये येत आहेत. मज येथे करिता गमन, सूर्यवंशानी संतान, वानर वंशा पडिले शून्य, तो मज कोण पुरुषार्थ. मी माझा पुरुषार्थ काय दाखवू? इथून जर मी उड्डाण केलो, किष्किंधेला गेलो आणि सगळ्यांना जर जाऊन सांगितलं तर सूर्यवंशच बुडाल्याशिवाय राहणार नाही, हा वानरच वंश बुडाल्याशिवाय राहणार नाही. कारण राजा जर सुग्रीव नसेल तर कुठलंच वानर जिवंत राहणार नाही, सगळेच आपला प्राण सोडून जातील. मग मी काय करू? मी जाऊ आणि या सगळ्यांना मारू? हे मी सगळ्यांना मारता होईल, त्यामुळं मी काय करू? असे वेगवेगळे विचार हनुमंताच्या मनामध्ये येत आहेत. मज येथेच राहता श्रीराम माझी परमावस्था, गुरुवंचकता बैसेल माथा, केवी रघुनाथा उपेक्षो. आता मी जर गेलो रामाकड तर एवढा मोठा अनर्थ होणार आहे. सगळा सूर्यवंश संपल्याशिवाय राहणार नाहीत, सगळे वानरच संपल्याशिवाय राहणार नाहीत. पण मी जर लंकेमध्येच राहिलो तर या गुरुच्या जे वचन दिलेलं होतं ते उल्लंघण्याचं पाप माझ्या माथ्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. मग मी अशा संकटामध्ये पडलेलो आहे. उपेक्षो आणि श्री रघुनाथा मज येथे न वचता, पृथ्वी दोष माझे माता, अद्यपाता जाईन मी काही केलो तर मी कात्रीत सापडलेलो आहे. सुपारी या ठिकाणी अडकित्यात सापडलेली असते, कशी जरी असले तर ते कापणारच आहे. म्हणून या अडकित्यामध्ये मी सापडलो आहे. गेलो तरी माझ्यासाठी दुःख आहे आणि नाही गेलो तरी माझ्यासाठी अनंत घडणार आहे. मग मी अशा कात्रीमध्ये सापडलेलो आहे. नेमकं काय करू? आता माझ्यावर जर भगवंतानं कृपा केली, रामानं जर माझ्यावर कृपा केली तर मी यातून सुटका पावेल असा हा विचार हनुमंत करत आहे. अति अनर्थ येते जाता परमदोषी, येते राहता अति विचार हनुमंता, कर्तव्यता लक्षणा. आता काय कराव? कोणतं कार्य करण्यासाठी आलो होतो पण आता मला सगळा अंधार दिसू लागलेला आहे. सीता दिसत नाही
आणि आता राहावं तरी ते राहवट वाटत नाही, जावं तरी जायला सुद्धा येत नाही. कुठलंच कार्य आता करावं हे आता संभ्रम माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, असा हा विचार हनुमंत करत आहेत. मज राहता निज निवाडे, सीता शुद्धी मागिलीकडे, माझीच शुद्धी पडेल पुढे, आती साकडे श्रीरामा. मी जर लंकेमध्ये राहिलो तर सीतेची शुद्धी तर लांबच राहिली, पण वानर माझी शुद्धी करत करत इथपर्यंत येतील की हा वानर आमचा कुठं गेला, हा हनुमंत कुठं गेला, आणि रामाला सुद्धा काळजी वाटल्याशिवाय राहणार नाही. असे वेगवेगळे विचार हनुमंताच्या मनामध्ये येत आहेत. माझे शुद्धीचे कैवाडे, आगाध बुद्धी कवन उडे, श्रीराम सुग्रीव साकडे, राहणे कुडे येते माझे. मग मी तर राहणं चुकीचं आहे, कारण माझा राम तिकडे आहे, जो सुग्रीव आहे तिकडे आहे, त्यांना सुद्धा या लंकेमध्ये आणायचं आहे आणि या रावणाचा वध करायचा आहे, आणि तर रामराज्याची गुढी मला उभा टाकायची आहे. पण मी जर इथंच राहिलो तर हे माझं कार्य अधुरं राहिल्याशिवाय राहणार नाही. असे वेगळे वेगळे विचार हनुमंताच्या मनामध्ये खेळत आहेत. अति संकटी त्याजू प्राण, तव मज नयेची मरण, जाळू न शके हुताशन, न शके पवन मज मारू. मी काहीच कामाचा वानर नाही, रामाचं काम करू शकलो नाही तर जिवंत राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. आता मरून जावं म्हणलं तर मी चिरंजीवी आहे, कधीच मरणार नाही. जळून मरावं म्हणलं तर अग्नी माझ्या जवळ येत नाही, मला जाळत नाही, मग मला मरण कसं येईल आणि मी मरू कसं, असा सुद्धा विचार हनुमंत करत आहे. जरी करू पर्वत पतन, तरी ते माझे नित्य उड्डाण, बुडवू न शके मज जीवन, मरता मरण मज नये. मला पाणी बुडवू शकणार नाही, आग मला जाळू शकणार नाही, पर्वत मला मारू शकणार नाही. पर्वतावर जरी उडी मारलो किंवा पर्वताला जर धडक दिलो तरी सुद्धा पर्वत चुरा होईल, पण माझ्या शरीराला काहीच होणार नाही. म्हणून माझं मरणं हे या ठिकाणी शक्य नाही, कारण मी चिरंजीवी आहे, असं सुद्धा हनुमंतांना विचार येत आहे. वज्र देई जो मी लाठा, सीता शुद्धीची वाटा, तो मी झालो अति करंटा, मरण कटकटा मज नये. माझ्यासाठी वरदान हे माझ्यासाठी आता अनर्थ ठरलेला आहे, कारण प्राण द्यावा म्हणला तरी मी देऊ शकत नाही. माझ्या शरीर छिन्न विछिन्न करून घ्यावं म्हणलं तरी हे वज्राचं शरीर आहे. सगळ्या देवानं मला आशीर्वाद दिलेले आहेत, वरदान दिलेले आहेत. या वरदानाच्या जोरावर मी मरण सुद्धा पाहू शकत नाही किंवा मरणाच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही. मग मी आता अधर्मी आहे, मी पापी आहे, आता मी काय करू, एवढा हा विचार हनुमंत करत आहे. म्हणून शिती तळी पडे, धाया मोकलोनी दीर्घरडे, माझे दुस्तर साकडे, पुन्हा पुढे मी सांगू. आता मी घराला मी पुन्हा पुढे सांगू, माझं संकट आहे, पण मी संकट कुणाला सांगू. गडबड लोळू लागलेले आहेत, जसं धुळ्यामध्ये माकडं लोळतेत, वानर लोळतेत, शेवटी हे वानरच आहेत, त्यामुळं लोळू लागलेले आहेत, रडू लागलेले आहेत, डोळ्यातून पाणी येऊ लागलेलं आहे. काय करू, एवढं दुःख हनुमंताच्या मनामध्ये झालेलं आहे. आयशा माझ्या कांता, धावे पावे गा श्री रघुनाथा, मजनुपेक्षी सर्वता कृपावंता श्रीरामा. आता मदत मागतील हनुमंत तर कुणाला मागतील? शेवटी गुरुलाच मागावं लागेल, शेवटी भगवंतालाच मागावं लागेल, शेवटी भगवंतावर विश्वास ठेवावा लागेल, कारण भगवंतच आपल्यावर कृपा करत असतात. त्यावेळेस हनुमंतांना विचार आलेला आहे, रामा मी आता थकलो रे, कारण मी जेवढा प्रयत्न करायचा होता तेवढा प्रयत्न केलो, पण मला सीता सापडली नाही. आता मी संकटामध्ये सापडलेलो आहे आणि या संकटाच्या बाहेर मला तुम्हीच काढावं लागेल, त्यामुळं माझ्यावर तुम्ही कृपा करा, एवढी कळवळीनं विनंती हनुमंत रामांना करत आहेत. भावे स्मृता श्री रघुनाथा, चित्त चैतन्य निमाली चिंता, प्रमानंद हनुमंत श्रीरामकांता शोधावया. ज्यावेळेस भाव मनात असेल त्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, कारण या हनुमंताच्या हृदयामध्येच राम लपलेले आहेत. त्यामुळं ज्यावेळेस भाव मनामध्ये येऊ लागलेला आहे, रामाचा विचार येऊ लागलेला आहे, त्यावेळेस चैतन्य रूपे या रामाचे या ठिकाणी प्राप्ती सुद्धा हनुमंतांना झालेली आहे. सीता शुद्धी ते शोधिता, इंद्रजित कुंभकर्णा समवेता, करीन रावणाचे घाता,
आणि समजता राक्षसा. आता काहीच नाही म्हणलं. आता सीतेचा शोध घेत घेत या इंद्रजिताला सुद्धा मी मारणार, रावणाला सुद्धा मारणार, या सगळ्या राक्षसाचा मी धुळा उडवल्याशिवाय राहणार नाही, असा पक्का विचार हनुमंत करत आहेत. नाही तरी जीवे जिता पुच्छी बांधोनी लंका नाथा, श्रीरामा पासिने नाथा, त्यासी तो सीता पुशेल. आता काय करावं? आपली गती खुंटली, आपला विचार, आपली बुद्धी खुंटून गेली. या बुद्धीच्या पुढं कुणाची बुद्धी चालणार आहे? भगवंताची चालणार आहे. त्यामुळं आता आपली बुद्धी काम करणार नाही. त्यामुळं या रावणालाच आपण आपल्या शेपटीमध्ये गच्च बांधायचं आणि रामापुढे निघून सोडायचं. राम विचारतील, सांग रावणा सीता कुठं आहे? मग आपण या संकटाच्या बाहेर. रावण जर रामाच्या पुढे असेल तर जी जिम्मेदारी आपल्याला दिलेली होती ते पूर्ण होईल, असा हा विचार हनुमंत करत आहेत. रांडवे स्त्रियेचे परी मी काढतो लंकापुरी, स्वामी श्रीराम माझे श्री भक्त सकारी श्रीराम. मी वेडा झालतो का? माझी बुद्धी भ्रष्ट झाली का? मी एखाद्या बाईप्रमाणे कार उडू लागलेला आहे किंवा एखाद्या विधवेप्रमाणे कार उडू लागलेला आहे? मला एवढं दुःख का झालं असेल? अहो, विचार करण्याची काय गरज आहे? माझा भगवंत माझ्या जवळ आहे, माझा गुरु माझ्या जवळ आहे असताना मला भ्यायची कुणाची गरज नाही किंवा दुःख करण्याची गरज नाही. या रामाला बांधतो आणि रामाच्याच पुढे सादर करतो, असा हा विचार हनुमंताच्या मनामध्ये आलेला आहे. मज साय श्रीपती म्हणून उल्हासे मारुती, सीता शोधिन मारुती प्रत्यवृत्ती साक्षपे. मग आता मला स्वतः भगवंत या ठिकाणी सहाय्य करणार आहेत, राम मला सहाय्य करणार आहेत. रामाशिवाय पान हलत नाही आणि मी कुठला वानर आहे? मी सीता शोधतो, हे माझ्यानं शक्य आहे का? रामाची जर कृपा माझ्यावर झाली तरच माझ्यानं हे होणार आहे. समुद्र जरी उल्लंघन करायचा असला तरी रामाची कृपा होती म्हणून मी लंकेमध्ये आलो. आणि आता सीता जरी शोधायची असेल तर माझ्या वानरानं शोधता होईल का? मी एक पाला खाणारा वानर आहे, रामाची कृपा माझ्यावर आहे आणि राम मला सहाय्य झालेले आहेत, म्हणून मी आता सीता शोधणार आहेत, असं स्फुरण हनुमंताच्या मनामध्ये आलेलं आहे. आळसांडोनी संभ्रम त्याजोनी विषय विषय काम, प्रयत्न करिता पै परब्रह्म आतुडे. प्रयत्नांगी परमेश्वर म्हटल्यासारखं मी आता प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न जर केलं तरी मला रामाची साथ मिळणार आहे आणि रामाची साथ माझ्या पाठीशीच आहे. रामाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला आता घाबरण्याची गरज नाही. मी या नव्या उत्स्फूर्ततेने सीतेचा शोध घेईल, असं सुद्धा हनुमंत वाटत आहे. प्रयत्न करो विचक्षण वैकुंठवासी होय पूर्ण, शेष शैनी नारायण होती आपण आती प्रयत्ने. म्हणून प्रयत्न केल्यास काय होता येत नाही, काही बी होता येते. म्हणलं शेवटी भगवान सुद्धा होता येते. भगवंताची जर एवढी आपण या ठिकाणी आराधना केली, भक्ती केली, तर भगवंत आपल्याला कुठेही स्थान देऊ शकतात. आपण त्यांना मागितलं बाबा मला भगवंता हे पाहिजे, तर आपल्याला ते मिळणारच आहे. पण तेवढा भाव असला पाहिजे, तेवढी भक्ती असली पाहिजे. आणि ही जर भक्ती असेल तर आपण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी भक्ती या रामाला सप्रेम आहे आणि आता माझ्याने हे कार्य होणार आहे, असं सुद्धा हनुमंतांना वाटत आहे. अति प्रयत्न तो मानसिकतेने पावती परम सुख मी तव रामाचा सेवक सीता सम्यक शोधिन. म्हणून निराश व्हायची गरज नाही, आळस मनामध्ये आणायची गरज नाही. आळस निराशा जर मनामध्ये आणलं तर आपलं काम पूर्ण होणारच नाही. म्हणून काय किती जरी संकट आले तरी आपण, किती जरी विघ्न आले तर ती विघ्न पार करून जर आपण कार्य केलं आणि मनामध्ये जर भाव असला तर आपलं ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा विचार वेगवेगळा हनुमंत करत आहे. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञान